विहिरी फक्त त्या व्हिडिओला आणि आपल्या स्थानिकचे आमदार खासदार यांच्या बंगल्यावरती 50,000 रुपये जातील, त्याच वेळेस तुमच्या विहिरीला मंजुरी मिळेल. तोपर्यंत तुम्ही किती विहिरी दिल्या, किती प्रस्ताव दिले, ओरिजिनल दिले किंवा खोटे दिले, तरी त्या ठिकाणी तुमच्या प्रस्तावाला मंजुरी मिळणार नाही. तरी मी संबंधित स्थानिकचे जे आमदार आहे आपले सुशील दानवे, हे आपले पंचायत राजचे अध्यक्ष, तर यांनी ह्या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे. हे महाराष्ट्राचे भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ राज्यातील बीडीओंचा संप चालू आहे सध्या. आणि हा संप म्हणजे चोरांचे उलटे बॉम्ब आहे. भ्रष्टाचार यांनीच करायचा, कामबंद आंदोलन यांनीच करायचं आणि एकीकडं यांच्या शेतकऱ्यांची कामं करायची तर पैशाची खैरात देखील यांनी वाटून घ्यायची. अशातला हा प्रकार बीडीओचा संप चालू असल्याबद्दल आहे. आणि आज आम्ही तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलं. प्रामुख्याने मागणी अशी केली की भोकरदन तालुका असा जालना जिल्हा किंवा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची हजारो कामं प्रत्येक तालुक्यामध्ये चालू आहे. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळं आणि बीडीओ असतील, कंत्राटी कर्मचारी असतील यांच्या ढिसाळ कारभारामुळं शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. अनेक शेतकऱ्यांचे मस्तर काढले जात नाही, कामं बुडवले जातात आणि मस्तर काढले तरी ते झिरो केले जातात. त्यामुळं गायगोटा असेल, सिंचनविहीर असेल, ऊस लागवड असेल, याचा कुशल जे कामं पूर्ण झाली त्याचं कुशल पेमेंट देण्यात यावं अशी आम्ही आज प्रामुख्याने मागणी केली. आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील तात्काळ देण्यात यावी, कारण शेतकरी या योजनांच्या भंपकतेपणामुळं कर्जबाजारी झाला आणि शेतकऱ्यांना कुशलता निधी देण्यात यावा. आणि या निधीमुळं शेतकऱ्यांना एक आधार द्यावा अशी आम्ही आज प्रामुख्याने मागणी केली. जर यांनी 2 दिवसामध्ये शेतकऱ्यांचा मस्तर काढले नाही आणि पेमेंट मारलं नाही तर आम्ही हिवाळी अधिवेशन येते 12 तारखेला आंदोलन देखील करणार आहोत.